नमस्कार मित्रांनो, जय भीम जय भारत. मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. राजर्षी न्यूज विशेष बातमी. राहुरी तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांचे 1 एप्रिल पासून काम बंद आंदोलन. मागण्या मान्य होईपर्यंत मनरेगा कामे ठप्प ठेवण्याचा इशारा. म्हैसगाव अहिल्यानगर. राहुरी तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी 1 एप्रिल 2026 पासून काम बंद आंदोलन करण्याचा ठोस निर्णय घेतला आहे. या आंदोलनात अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यक संघटनांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात राहुरी तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सहाय्यकांनी गट विकास अधिकारी डॉक्टर सुरेश तायडे तसेच नायब तहसीलदार भास्कर साहेब यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात शासनाकडे अनेक वेळा मागण्या मांडूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुख्य मागण्या पुढील प्रमाणे: NMMS प्रणाली अंतर्गत चेहरा आधारित हजेरी नोंदणी दिवसातून 2 वेळा बंद करावी. 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय तात्काळ लागू करावा. ग्राम रोजगार सहाय्यकांना DBTद्वारे मानधन देऊन कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी. भविष्य निर्वाह निधी, विमा संरक्षण व सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात. सेवेत सातत्य ठेवून पदोन्नती संधी द्यावी. आकस्मिक मृत्यू किंवा अपघात झाल्यास कुटुंबास आर्थिक मदत द्यावी. पगारी रजा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्टेशनरी खर्च तसेच TA-DA भत्ते देण्यात यावेत. संघटनेने स्पष्ट केले आहे की मे 2011च्या शासन निर्णयानुसार रोजगार सेवक हा अर्धवेळ कर्मचारी आहे, त्यामुळे त्यांच्याकडून पूर्ण वेळ काम करून घेणे हे NMMS द्वारे दिवसातून 2 वेळा हजेरी घेणे अन्यायकारक आहे. 1 एप्रिल पासून मनरेगा अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणताही ग्राम रोजगार सहाय्यक कामावर हजर राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे राहुरी तालुक्यातील मनरेगा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोबर्णे, उपाध्यक्ष संदीप जीवघाले, कार्याध्यक्ष जालिंदर रोडे, सचिव भाऊसाहेब बेलकर यांच्यासह पत्रकार विलास गिरे, शरद ढगे, गुंड नाना, प्रशांत शिंदे, खोतकर आदी उपस्थित होते. आमचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता चौदंड, राजर्षी न्यूज यांच्याकडून. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आणि चॅनलला अजूनपर्यंत जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.